ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मननाचा शास्त्र भाग आहे योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 10 ते 14. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे ख्रिस्ताच्या प्रेमात टिकून राहा. ख्रिस्ताच्या प्रेमात राहणे खालील 4 गोष्टीवर विचार करणार आहोत. त्याच्या उपस्थितीत आणि सहवासात राहणे. दुसरी गोष्ट आहे त्याच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे. तिसरी गोष्ट आहे त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवणे आणि आपली काळजी घेणे. आणि चौथी गोष्ट आहे त्याचा आनंद आणि शांती आपल्या जीवनात अनुभवणे. पहिला पॉईंट आपण पाहू, त्याच्या उपस्थितीत आणि सहवासात राहणे. पहिली गोष्ट प्रार्थना आणि त्याच्या वचनावर मनन करण्याद्वारे त्याच्या सहभागितेत राहणे. दुसरी गोष्ट वचन वाचून त्याप्रमाणे पालन केले पाहिजे. चौथी गोष्ट आहे त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि 5वी गोष्ट त्याच्या सहभागितेत राहण्याकरिता नियमितपणे वेळ काढला पाहिजे. तसेच त्याच्या उपस्थितीत आणि सहभागितेत राहण्याद्वारे आम्हाला आत्मिक सुख आणि शांती प्राप्त होते. आमचे जीवन जगण्याचा उद्देश आणि अर्थ काय आहे ते समजते. आम्हाला त्याच्या प्रेमाची जाणीव होते. याद्वारे त्याच्या उपस्थितीची आणि सहभागितेची जाणीव होते. दुसरा पॉईंट आहे त्याच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे. या पॉईंटमध्ये 3 गोष्टी आपण पाहू. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तो माझ्या प्रीतीत राहतो. योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 10. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. योहान 13वा अध्याय वचन 34. येशू म्हणतो तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे मित्र आहे. योहान 15वा अध्याय वचन 14. आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो तर त्याचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला मिळते. तिसरा पॉईंट आहे त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवणे आणि आपली काळजी घेणे. आम्ही त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवतो तर नेहमी आमची काळजी घेतो. त्याकरिता आम्हाला नेहमी त्याच्यावर विश्वास, आत्मविश्वास, आत्मसमर्थन आणि आज्ञापालन केले पाहिजे. त्याच्यावर विश्वास आणि आपली काळजी या संबंधाने काही बायबलमधील वचन आपल्याला प्रोत्साहित करते. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय वचन 7. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. नीतिसूत्रे 3:5. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी साध्य करण्यास सदा सिद्ध असतो. स्तोत्रसंहिता 46 वचन 1. परमेश्वर चांगला आहे. विपत्काली तो शरणदुर्ग आहे. जे त्याच्यावर भाव ठेवितात त्यास तो ओळखितो. नहूम 1:7. त्याचे आपल्यावरील प्रेम आणि काळजी यासंबंधी विश्वास ठेवतो तर आपल्याला त्याची शांती, आनंद, शक्ती आणि भविष्याकरिता आशा प्राप्त होते. चौथा पॉईंट आहे त्याचा आनंद आणि शांती आपल्या जीवनात अनुभवणे. त्याचा आनंद आणि शांती आपल्या जीवनात अनुभव येण्याकरिता विश्वास, आत्मसमर्पण, प्रार्थना आणि बायबल अभ्यास केला पाहिजे. त्याकरिता खालील बायबलची वचन आपल्याला
प्रोत्साहित करते. मी तुम्हास शांती देऊन ठेवतो. मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ भयभीत होऊ नये. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय वचन 27. तुम्ही माझ्याबरोबर आहे म्हणून तुमच्याजवळ शांती असणार. योहान कृष्णवर्तमान 16वा अध्याय वचन 33. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 11. आम्ही ख्रिस्ताच्या प्रेमात राहतो तर आम्हाला सुख आणि शांती मिळते. आमच्या जीवन जगण्याचा उद्देश समजतो. तसेच त्याच्या प्रेमाचा आणि आपली काळजी करतो त्याचा अनुभव मिळते. यामुळे आपल्या जवळचा संबंध विकसित होतो. म्हणून त्याच्या प्रेमात जीवन जगले पाहिजे. देवा या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. प्रेमळ बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभूजी, आजच्या सुंदरशा वचनाच्याद्वारे तू आमच्या संगती पुन्हा एकदा बोललास. प्रभू, खरोखर तुझ्या प्रेमामध्ये टिकून राहण्यासाठी आम्हाला मदत कर, आम्हाला सहायता कर. त्याच्या उपस्थितीत आणि सहवासात राहून त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी प्रभूजी, आणि तुझ्या एक आनंद आणि शांती आमच्या जीवनामध्ये अनुभवण्यासाठी पवित्र आत्मा तू आम्हाला सहायता आणि मदत कर. प्रभू येशू, धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.